विशाळगड अतिक्रमण हटवण्यावरून एमआयएम आता आक्रमक झाली आहे। 19 जुलैला कोल्हापूरमध्ये एमआयएम कडून मोर्चा काढला जाणार आहे। राज्यभरातील एमआयएमचे कार्यकर्ते आणि पदाधिकारी 19 जुलैला कोल्हापूरमध्ये धडकतील। एमआयएमचे प्रदेशाध्यक्ष इम्तियाज जलील यांनी फेसबुकवरून कार्यकर्त्यांना सूचना दिलेल्या आहेत। विशाळगडावर जो प्रकार घडला त्याच्यानंतर एमआयएम आक्रमक झालेली आहे आणि 19 जुलैला कोल्हापूरमध्ये मोर्चाचं आयोजन करण्यात आलंय। तर विशाळगडावरती अतिक्रमण हटवावं या मागणीसाठी अनेक दुर्गप्रेमी सुद्धा आक्रमक झालेले होते। सरकार या संदर्भात नेमकी काय भूमिका घेणार हे पाहणं देखील महत्त्वाचं होतं, पण सरकारनं काही भूमिका घ्यायच्या आधी शाहू महाराज यांचे सुपुत्र संभाजीराजे छत्रपती यांच्या नेतृत्वात अनेक कार्यकर्ते विशाळगडावर गेले होते। कृष्णा केंडे आपले प्रतिनिधी सध्या आपल्या सोबत आहेत। कृष्णा, विशाळगडा संदर्भातलं प्रकरण आता वेगळ्या वळणावर जाताना दिसतंय, काय भूमिका आहे एमआयएमची? यांनी फेसबुक पेजवरती एमआयएमच्या महाराष्ट्रातील कार्यकर्त्यांना एक आवाहन केलेलं आहे की 19 तारखेला सर्व जे विशाळगडा करायचे आहेत आणि एक मोर्चा काढायचा आहे। त्यामुळे आता हे प्रकरण राजकीय होत चाललेलं आहे। कृष्णा, थोडंसं थांबवते, काही तांत्रिक अडचणींमुळे आवाज व्यवस्थित येत नाही, पण जसं तुम्ही सांगताय की आता ह्या प्रकरणाला राजकीय रंग सुद्धा चढू लागलेला आहे। इम्तियाज जलील यांनी आपल्या फेसबुकवरून कार्यकर्त्यांना कोल्हापूरमध्ये येण्याच्या सूचना दिल्या आहेत। नमस्कार। मन सुद्धा तुझं ही वेगळ्याच प्रकारची मालिका तुम्हा सगळ्यांना खूप आवडली होती। याचा दुसरा सीझन कधी येणार अशी विचारणा झाली। प्रतीक्षा संपली आहे मित्रांनो, येतोय मन सुद्धा तुझाचा दुसरा सीझन। होई मन सुद्धा